हॅलो. श्रेयांशीचं छान आवरून तिला दिलं खाली पाठवून, कारण मला करायचा होता स्वयंपाक. या ठिकाणी आज बनवायची होती टॅमॅटोची चटणी. त्यासाठी भरपूर असा कांदा कट करायचा होता, पण त्या कांद्याने एवढं रडवलं ना, तुम्हाला काय सांगू. या कांद्यामध्ये आणि आपल्या नवऱ्यामध्ये काहीच फरक नसतो, हे मात्र खरं. नंतर मग चांगलं मी त्याला फ्राय वगैरे करायला टाकून दिलं आणि त्यानंतर लगेच एक साईड पीठ भिजवून घेतलं. श्रेयांशी खाली गेली ना, तर त्या वेळेत अर्धा एक तासामध्ये पटकन मात्र स्वयंपाक करून घ्यायचा असतो, नाहीतर ती काही करू देत नाही. जिथे अर्धा तास लागायचं ना, तिथे 1 तास लागून जातो. नंतर मग देवपूजेची वेळ झाली होती, देवपूजा करून घेतली आणि इकडे देवांसोबतही थोडासा टाईमपास केला मग, आणि लगेच चपात्या करायला घेतल्या. आणि दोघं जर सोबत असले ना, तर खरंच लवकर काही स्वयंपाक होत नाही माझा. त्यामुळे मग श्रेयांशी आता वरती येण्याचा वेळ झालाच होता, म्हटलं पटकन चपात्या करून घेऊ. गरम गरम चपात्या झाल्या की मी लगेच आजीला जेवायला देऊन टाकत असते आणि देवांशलाही जीव घालून घेत असते. सगळं आवरलं आणि मग श्रेयांशी वरती आली होती आणि आज गेली तेव्हा एवढी छान मस्त आवरून गेली होती ना. आता आल्यावरती बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.